सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आमचं रोजचं काय गावाकडे मस्त असं चुलीवर स्वयंपाक करायचा, रानातली कामं. तर छान अशी सकाळी ना गणेशची शाळा आता सकाळी असल्यामुळे पोहे बनवले ते मस्त भरपूर सारे शेंगदाणे, कांदा, कोथिंबीर वगैरे, कोथिंबीर नव्हती घातलेली, कढीपत्ता आणि लाल तिखटची बनवली. तिकडे भेंडीची भाजी बनवली होती, कारण आता मिरच्या नाही आहे त्याच्यामुळे मला लाल तिखटचे पोहे छान असे बनवले होते. आणि इकडे थोडीशी डाळ घातलेली शिजत, वरती गरम पाणी करून यायला ठेवलं होतं आत्याने आरावरती. आणि गौरीच्या ह्याच्यावरती छान अशी डाळ शिजलेली आहे तुरीची डाळीची आमटी बनवायची. आत्याच्या चालू आहेत चपात्या, भाकरी. आणि मग मला नंतर रानात जायचं आहे. त्या मावशी येतीलच. गावाकडे तर खूप सारं असं ऊन वाढलेलं आहे, खूप ऊन लागायला चालू झालं आहे. आम्हाला रानात आज आहे ना थोडासा भुईमुग राहिला खुरपायचा, तो खुरपला की मग आम्ही लसूण खुरपणार आहे. लसूण केवढा मोठा झाला आहे बघा आमचा. मग चला म्हटलं, परत दुसरी कामं असली रानात परत काय ना काय तोडायचं चालूच असतं, त्याच्यामुळे लसूण खुरपायला वेळ मिळणार नाही. आणि मामा सकाळपासून दार धरत होते आणि मग दुपारी शेळ्यांना घेऊन आले. आज जरा उशीर झाला शेळ्यांना घेऊन यायला, पण काय करायचं, सकाळची दारं चालू होती. गव्हावर पाणी घेतलं होतं, गहू भिजवत होते मामा. हे बघा केवढा छान दिसतोय ना लसूण खुरपलेला, नुसता घमघमाट सुटला होता लसणाचा. आज लसूण खुरपत होतं तर खूप छान असा मोठा लसूण आलेला आहे. पण म्हटलं गवत खूप झालं की नंतर लसूण काढायला गेलं की गवतामुळे लसूण काढायला खूप त्रास होतो. मग म्हटलं जाय ना का वेळ, पण लसूण खुरपून घ्यावा, वेळ आहे तोपर्यंत. ते बघा केवढा छान लसूण झाला आहे. छान असे आता कांदे बनायला लागलेत लसणाचे. आत्या खुरपत आहेत तिकडे, थोडंसं राहिलं होतं. हे बघा भुईमुग पण खुरपलेला खूप छान दिसायला लागलेला आहे. हिरवं हिरवं गार, आता रान सगळं झाकून जाईल. आणि हे तुरीचं रान आहे, तिकडे मामा घेऊन येतात रोज शेळ्यांना. आता या मावशी इकडून बसतील, नंतर काय मग थोड्या वेळाने आमची जेवणाची वेळ होत आली होती. मग जेवणाची सुट्टी झाली. छानच आज आम्ही तिघीच होतो जेवायला, कारण आत्या घरी होत्या. कारण आत्यांचं आज घरी काम चालू होतं, सारवण पोतारा. थोडा वेळ म्हटलं, आत्या म्हटलं थोडा वेळ काढून मी करते ते, कारण खूप सारं उखळलेलं होतं. मग मस्त असं छान लिंबाच्या सावलीमध्ये जेवण करायला त्या मावशी आणि मी, त्या दोघीजणी. छान असं त्यांनी मसाले भात आज करून आणला होता. मस्त आमच्या सगळ्यांच्या भाज्या, कांद्याची पात, आमची पण बघा भेंडीची भाजी होती, कांद्याची पात. मस्त असं चपातीवर आत्याने मला दिलं होतं. जेवण घेऊन आले आणि ठेवून गेल्या होत्या घरी. नंतर येतो म्हणल्या मी, थोडंसं सारवण वगैरे काढून. हे बघा केवढं छान आहे ना आमचं सगळ्यांचं रानातलं जेवण. लिंबू, कांद्याची पात तोंडी लावायला, पातरची भाजी पण ही केली होती, आणली होती त्या मावशीने, त्यांना खूप आवडती. तर मसाले भात पण खूप छान त्यांनी असा वाटाणा वगैरे घालून आणला होता करून. तर मग काय छान असं दुपारचं जेवण केलं आणि मग परत लसूण खुरपायला लागलो. ही मी तूर डाळीची जी आमटी बनवली ती सकाळी, ती घेऊन आले होते. तर असं होतं आमचं दुपारचं आजचं रानातलं जेवण. तर रानातल्या आमच्या भाज्या कशा वाटतात ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. खूप छान वाटतं रानात असं जेवायचं म्हटलं की. आता उद्या काय ह्या मावशी येणार नाहीत, मग काय करमत नाही घरी जेवायला, काय एवढं हे होत नाही. असं रानात जेवायचं असलं की खूप मजा येते. मग जेवण केलं आणि राहिलेला लसूण घेतला खुरपून. हे बघा त्या तिघीजणी तिकडून बसल्यात आणि लसूण तुम्हाला दाखवते जवळून. खूप छान अशी पात मोठी मोठी झाली आहे. त्या मावशी मला बोलले थोडीशी पात आमच्याकडून जी खुरपताना निघली होती ते घेऊन जाते आणि छान चटणी करून आणते. ट्रॅक्टर पण आला होता, जुन्या भेंडीतलं रान आम्हाला हे करायचं होतं, नांगरायचं होतं. मग ट्रॅक्टर तिकडे चालला होता नांगरण्यासाठी. आणि मग त्या मावशी बोलल्या की लसूणची मी छान चटणी करून आणते त्या पातीची. ह्याच्यासोबत हे खूप छान लागते, लसणाच्या पातीचं हे करतात, खायला करतात हुरड्यासोबत. त्या करते बोलल्या तशा. मग छान असा आमचा लसूण खुरपून झाला. आणि मग नंतर आम्ही गेलो भुसकड भरण्यासाठी. त्या दोघांनी धरले भोद, त्या मावशीनी आणि मामांनी. आणि ह्या मावशी मला भरभरू देत आहेत घमेली, आणि मी मग ते घमेली त्या भोदामध्ये टाकत होते. असं आमचं अर्ध झालं भुसकड भरायचं, थोडंसं राहिलं होतं. मग ते काय नंतर भरून न्यायचं सगळं, तसंच खातात जनावरं उन्हाळ्यामध्ये. असं हे तुरीचं भुसकड आहे, खूप छान जनावरं अशी खातात, शेळ्या, गाई. आणि शेळ्या पण इकडे बघा असं चरायला छान. हे रान रिकामच आहे अजून, त्यामुळे खूप छान चरत होते. आज जरा उशीरपर्यंत मामाने चारलं, कारण मग 1 वाजता सोडल्या होत्या ना, त्याच्यामुळे म्हणले खाऊ दे म्हणले. मग झालं आमचं असं छान भुसकड भरून. त्या मावशी निघाल्या होत्या, घरी आलो. मग घरी आल्यानंतर छान त्यांना चहा वगैरे केला आणि मग त्या गेल्या मावशी. हे बघा शेळ्या तेवढ्या छान चरताय. संध्याकाळचं छान असं गावाकडचं वातावरण. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. छान असा दिवस मावळ चालला, 5:30 वाजून गेले होते. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.